जयदीप बडरे हातवरकर, ऋषिकेश पाटील कोल्हापूर तयार राहायचं. किरण सत्रे सोलापूर हातवरकर. हा हॅलो स्वर्गीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेच्या ह्या रणांगणात मी तुझं स्वागत करतो. आणि आजच्या ह्या मैदानात आपल्याला विशेष पाहुणा आलाय तो म्हणजे लातूरचा शैलेश शेळके. मूळचा सेनादलात असलेला शैलेशने महाराष्ट्र केसरी गाजवली आणि विशेष म्हणजे त्याच्या भावानी आज ह्या काल मैदानात सर्व कांस्यपदक जिंकून लातूरची शान उंचवली. खरं तर प्रथमच लातूर ह्या उदगीरला स्पर्धा झाल्या आणि कौतुक करावं लागेल ह्या यजमान लातूरच्या संघाचं. आज 3 जणांनी पदक जिंकले. आपण टाळ्यांनी सगळ्यांनी यांचं स्वागत करूया. विशेषतः शैलेश आज आनंदाचा दिवस म्हटला पाहिजे. 1-2 नाही तर 3 पदकं आपल्या लातूरच्या खेळून जिंकली. हो हो, खूप आनंद होतोय. माननीय नामदार संजयजी बनसोडे साहेबांनी ज्या स्पर्धेचं आयोजन केलं आणि त्या स्पर्धेत लातूर जिल्ह्याने 3 पदक मिळवलेले आहे. हा खूप अभिमानाची बाब आहे लातूर जिल्ह्यासाठी पण. आणि बनसोडे साहेबांनी पण आता या तिघांना दाद देऊन त्यांना परत एकदा शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ही खूप मोठी गोष्ट आहे लातूर जिल्ह्याला. राष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विशेष आशियाई स्पर्धा खेळणार. ह्या स्पर्धेचं आयोजन बघून लातूरकर म्हणून तुला काय वाटतं? हा खूप मोठं आयोजन झाले. प्रथमच लातूर जिल्ह्यात मला वाटतं एवढी मोठी स्पर्धा झाली आहे. आणि ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय दृष्टीनं आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या बरोबरीनं या स्पर्धेचं आयोजन झाले असं मी सांगू इच्छितो. आज कौतुक करावं लागेल. शेळकेने मैदान जिंकलंय. खरं तर भावाबरोबर तू उभा राहिलाय. परंपरा ठेवली आहे कुस्तीची. काय आनंद आहे मैदानाचा? आज मला खूप आनंद झाला. मी लातूर जिल्ह्यासाठी ब्रॉन्झ मेडल पटकावलेला आहे. आता येणाऱ्या पुढील स्पर्धेत मी लातूर जिल्ह्याला सुवर्ण पदक द्यायचं ही पूर्ण तयारी करून उतरेन आणि लातूरला सुवर्ण पदक देईन. हे मी उदगीरमध्ये स्पर्धा होतीये. सगळ्या महिलांचा फीडबॅक आहे की वाहनाची व्यवस्था असू दे, विशेषतः जेवणाची व्यवस्था असू दे, संपूर्ण व्यवस्था आंतरराष्ट्रीय स्पर्धेची झाली आहे. काय तुझा अनुभव आहे? आज महाराष्ट्रात भरपूर स्पर्धा होतात पण आज या उदगीरमध्ये लातूर जिल्ह्यात सगळ्यात मोठी आयोजन हे नामदार संजय बनसोडे साहेबांनी केलेलं आहे. आज एवढं मोठी स्पर्धा आजपर्यंत कधीच खाशाबाजात झाली नाही. ना भूतो ना भविष्य एवढी मोठी स्पर्धा आज लातूरमध्ये पार पडत आहे. ना भूतो ना भविष्याची अशी स्पर्धा पार पडली आहे. आज 3 खेळाडूंनी पदकं जिंकली आहेत. काय पदकाचा आनंद आहे आज लातूरकरांसमोर? तू हे विजय चितपटीने विजय. आमच्या जिल्ह्यामध्ये स्पर्धा झाल्यामुळं पहिल्यांदा आज एक रुपेरी कांस्य पदक जिंकलेलं आहे. लाख मोलाचं पदक असतं खाशाबाजांचं. काय आनंद आहे? काय आनंद? पुणे शहर रेडी ऋषिकेश माझे गुरुवर्य बाबासाहेब क्षीरसागर व आशिष क्षीरसागर यांनी आम्हाला चांगली प्रॅक्टिस केली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि असंच त्यांनी आमच्याकडून प्रॅक्टिस चांगली करून घेतली. गोल्डची अपेक्षा होती परंतु काही चुकीमुळे आम्हाला तिथं ब्रॉन्झ पदकाला एवढ्यात मी आनंदी आहे. मोठी मेहनत घेतली, कष्ट घेतले आणि यशाला फोन आलाय. शैलेश, मला सांग की हरिश्चंद्र बिरादरांचा तालुका, काका पवार तालुका, गोविंद पवार तालुका, तुझा शैलेश शेळकेचा तालुका, ह्या सगळ्या कुस्तीगिरांना काय संदेश देशील? आज जी स्पर्धा आयोजन केलेली आहे मी या स्पर्धेतनं आणि मी वैयक्तिक या सर्व खेळाडूंना योज आधी म्हणजे मार्गदर्शन करेन की ठीक आहे, खाशाबाज जाधव स्पर्धा झाली, या ठिकाणी तुम्ही सुवर्ण पदकावरती न थांबता आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धेत पदक घेऊन आपल्या जिल्ह्याचं, आपल्या राज्याचं, आपल्या देशाचं नाव आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत घेऊन जावं. असा इतिहास आहे. आपल्या देशाला पहिलं मेडल जे खाशाबाज जाधवांनी दिलं, ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक मेडल खाशाबाज जाधवांनी आपल्या देशाला मिळवून दिलं. तसंच मला असं वाटतं की हा महाराष्ट्रातला खेळाडू कुस्तीगीर परत एकदा ऑलिम्पिकमध्ये, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये
आपल्या महाराष्ट्राला आपल्या देशाला पदक मिळवून देऊ शकतो. आदरणीय मंत्री महोदयांनी पहिल्याच दिवशी म्हटलं होतं की खाशाबाजाचं जे स्वप्न आहे ते आपल्याला साकार करायचं आहे, पण आज जर इकडचं वातावरण बघितलं असेल पूर्णपणे आंतरराष्ट्रीय दर्जाची कुस्ती स्पर्धा होती आहे. शिंदे. काय वाटतं इकडे येऊन आल्यानंतर ह्या स्पर्धेविषयी काय ऋषिकेश पाटील खूप मोठी स्पर्धेचं आयोजन झालंय आणि खूप आनंद होतोय. संजय बनसोडे साहेबांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, जेणेकरून एवढी मोठी स्पर्धा यांनी लातूर जिल्ह्यात आयोजित केली आणि हे आयोजन नियोजन बघून मला कदाचित म्हणजे असं